मंडळी, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आता मी कालपासून थोडं 2 दिवस बाहेर आहे आणि 2 दिवस झाले मी एस टी महामंडळाने प्रवास करतोय. तर एस टी महामंडळाने प्रवास करत दरम्यान एस टीला म्हणावा असा प्रतिसाद भेटत नाही. म्हणजे लोक त्याच्यावरती म्हणजे एस टीने प्रवास करायला टाळतायत असं पाहायला मिळतंय. कारण प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक गाडी मी बघल तिथे उगा गाडीमध्ये 7-8 लोक, 8-10 लोक, 10-15 लोक, भरपूर लय झालं, 20-25 लय झालं, पण फुल एस टीच नाही आहे. म्हणजे कमीत कमी जे सीट्स आहेत ना ते तरी पूर्ण असावे. आता मी ज्या आता एका एस टीत आलोय त्या एस टीत फक्त आम्ही 5 जण आहे. काय लोक काय होतं, ट्रॅव्हल्सने वगैरे प्रवास करतायत नाही का, चांगल्या ह्याला स्लीपर लागते, त्यांना ह्याच्यात भारीतली लागते थोडं. एस टीने पण प्रवास करा, एस टीचा आनंद घ्या, प्रवासाचा आनंद घ्या. एस टीचं एक शेवटी एक मजाच वेगळी असते एस टीने जाणं. त्यामुळे शक्यतो जरा एस टीने हे करा. आता मी आहे कोल्हापूर हायवेला, कोल्हापूर बँगलोर. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा, आता तिकडे ज्या एस टी दिसत त्यामध्ये सुद्धा एका एस टीमध्ये 25-20-25 लोक आहेत काय. त्यामुळं एवढ्या आता नवीन शासनाने नवीन एस ट्या दिल्यात, भारी भारी चांगल्या सगळ्या सुविधा आहेत. त्यामध्ये पुशबॅक सीट होतं, त्यामध्ये आता सीट सुद्धा खाली पुढं मागं मला पाडता येतं. चार्जिंग सुविधा आहे, शिवाय एसी बसेस आहेत गव्हर्नमेंटच्या. तर थोडंसं प्रवास करायचे का लोक ट्रॅव्हल्स जातात भारी भारी 2-2 हजार रुपये तिकीट काढून. इथं तुम्हाला 400 रुपये तिकीट आहे फक्त. 500, 600, 700 लोक 2-2 हजार रुपये तिकीट काढून लोक ह्याला जातात. हे बघा, ह्या एस टीला सुद्धा इथे सुद्धा 8-10-20 लोक आहेत फक्त. तर त्या ट्रॅव्हल्स मात्र फुल गच्च भरली पाठीमागची, आणि आपले हे एस ट्यांना कमी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. प्रवास जरा जास्तीत जास्त. आता मी आहे बघा हॉटेल राजगड इन या ठिकाणी आहे, कोल्हापूर बँगलोर हायवे. हॉटेल साई सेवा पलीकडे, हॉटेल साई सेवा. इथे एस पीचा पेट्रोल पंप आहे. इथून पुणे बरोबर 95 आहे का 85. किलोमीटर. मुंबई 246 आहे इथून बरोबर. म्हणजे आता हे या ठिकाणी मी आत्ता उपलब्ध आहे. रात्री 10:30 वाजलेत. तर सांगण्याचा उद्देश हाच की एस टी महामंडळाला सहकार्य करा. एस टीने प्रवास करत चला, सुखकर सुविधा, सेफ्टी. लोक चांगले तिकडं 2-2 हजार रुपये तिकीट घालून स्लीपरने हे करतात. तिथं जरा एस टीने पण प्रवास करा, जरा प्रवास शिका, जेणेकरून फायदा होईल काहीतरी महाराष्ट्र शासनाला. रायगड भोईंज आहे. भोईंज या गावाचं नाव आहे भोईंज या ठिकाणी आहे मी.